कोर्टानं दिलेली वेळ संपली तरी देखील माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत। तर आम्ही मागे हटायला तयार आहोत, आमची व्यवस्था मात्र तुम्ही जेलमध्ये करा अशी मागणी कडूंनी केली आहे। कोर्टाचा आम्ही आदर राखतो, मात्र पोलिसांनी आमची व्यवस्था करावी असं कडू म्हणाले। संध्याकाळपर्यंत आंदोलनस्थळ रिकामं करा असे आदेश नागपूर खंडपीठाने दिले होते। वेळ उलटून गेली तरी कडू मात्र आंदोलनावर ठाम आहेत। पोलिसांनी आता कोर्टाच्या आदेशाची प्रत कडूंना दिली आहे, मात्र पोलिसांनाही आंदोलकांनी हुसकावून लावलंय। आम्ही ते सगळे मानायला तयार आहे। पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही मला तिथे जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागेल। आम्ही इथून हटायला तयार आहोत। आमची व्यवस्था जेलात आपण करावी। न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जेल भरो आंदोलन करायला तयार आहे किंवा इथून हटायला तयार आहे, पण पोलिसांनी आम्हाला इथून कोर्ट न्यायालयाच्या जेलात नेण्याची व्यवस्था करावी। तर आपण पाहतोय एक प्रकारे बच्चू कडू यांनी जेल भरो आंदोलनाचाच इशारा दिलेला आहे। आपण पाहतोय गेल्या 2 दिवसापासून बच्चू कडू असंख्य शेतकऱ्यांसह रास्ता रोको करतायत, त्याचप्रमाणे जे रेल रोको देखील त्यांनी केलेला आहे। पोलीस कोर्टाच्या आदेशाची प्रत घेऊन आले होते, मात्र आंदोलकांनी पोलिसांना परत पाठवलेलं आहे। आता हे आंदोलन सरकार कसं हाताळते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न आता या आंदोलकांचा आहे। हे बरोबर न्यायालयाला पुढे करतील आणि न्यायालयाच्या माध्यमातून यापूर्वीचं मुंबईचं एक आंदोलन, जरांगे पाटलांचं आंदोलन, ज्या प्रकारे त्याच्यावर दबाव आणला तोच पॅटर्न शेतकरी आंदोलनावर ते वापरतील अशी शंका आम्हाला काल होती। आज कोर्टाचे आदेश आले, ती शंका खरी ठरलेली आपल्याला आज दिसते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।